नमस्कार माऊली. आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. खरंच आजारपणाच्या काळात जेव्हा आपल्याला त्या वैद्याची खरी गरज असते तेव्हा आपण अक्षरशः त्याचा धावा करतो. पण एकदा का गरज संपली की त्या वैद्याचा पाण उतारा करायला सुद्धा आपण मागे पुढे पाहत नाही. माऊली, ही अशी वृत्ती माणसात का ग असते? सगळेच तुझ्यासारखे असे निस्वार्थी आणि मायाळू का ग नसतात? आपण म्हणतो ना की आपल्यावर जो कोणी उपकार केले असतील तर त्याचं विस्मरण होऊ नये. संकट काळी जे आपल्या पाठीशी उभे राहिले त्यांना कधीही विसरून जाऊ नये. पण माणसं देवालाच विसरतात, इतर लोकांची काय कथा. वनिता, वनिता. अहो, आधी ते पुष्प अर्पण करा, म्हणजे तुमचं अशांत मन शांत होईल. आता सांगा, काय झाले आहे? तुम्ही असे अशांत का आहात? वनिता, राज्यात जे काही घडते आहे ते अत्यंत अनाकलनीय, अशुभ आहे. काय घडते आहे? आजवर राजकुमार प्रज्योत हे प्रजेसाठी देवासारखे होते. त्यांच्या सगळ्या निर्णयाचे प्रजेने आनंदाने स्वागत केले होते. प्रजेचे त्यात कल्याण सुद्धा झाले होते. परंतु आता त्यांच्या मनात केवळ रोष आहे आणि तो उघडपणे जाहीर केला जातो आहे. पण कशामुळे? आणि आपण तो दोष नाहीसा का नाही करत? आज प्रयत्नात आहोत आम्ही. मी सर्व स्तरांवर तेच साध्य करू पाहतोय की जनता पुन्हा पहिल्यासारखी आनंदी कशी होईल. आत्ता कुठे त्या गोष्टीला यश मिळत असताना महाराजांनी असा काहीतरी निर्णय घ्यावा की. कोणत्या निर्णयाबद्दल आपण बोलत आहात? नाही नाही सरिता, हे असंभव आहे. का का असंभव आहे हे? आठवा, काय म्हणाला होतात माझ्याशी विवाह करताना? माझ्या प्रेमात आकंठ बुडाले आहात, माझ्यासाठी काहीही करायला तयार आहात, मी म्हणेल तो शब्द झेलायला तयार आहात. मग आत्ता असे काय झाले? सरिता, आजवर तुझा कोणताही शब्द खाली पडू दिला नाही. त्यासाठी प्रजेचा रोष देखील सहन केला. परंतु नाही, आता हे शक्य नाही. असे काय आवाजावी मागणे केले आहे मी? माझे फक्त इतकेच म्हणणे आहे, शेजारच्या राज्यावर आक्रमण करून तो प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट करा आणि त्याचा संपूर्ण प्रदेश ताब्यात घ्यावा. असा विचार आपण महाराज असून देखील करत नाहीत, याचेच आश्चर्य वाटते आहे. सरिता, प्रश्न केवळ आक्रमणाचा नाही, परस्पर संबंधाचा देखील आहे. आजवर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही कोणावरही आक्रमण केले नाही. तेच चुकले आहे तुमचे. तुमच्यातील हीच महत्वाकांक्षा जागृत करा आणि जे मी सांगते आहे तसेच करा. अन्यथा तुमच्या आयुष्यातून माझे अस्तित्व कायमचे नष्ट करा. अहो, या निर्णयाचे किती भयावह परिणाम होणार आहेत याची कल्पना नाही का महाराजांना? आहे, आणि आम्ही सर्वांनी त्यांना पुन्हा पुन्हा समजावले देखील आहे. परंतु अहो, शेजारील राज्याने नेहमीच आपले सहाय्य केले आहे. त्यांच्याशी असा वितुष्ट स्वीकारून आपलीच प्रगती खुंटणार आहे. हा घातकी परिणाम दिसत नाही का त्यांना? अहो, अशांत शेजार नेहमीच धोकादायक असतो. नाही, हे घडणे उपयोगी नाही, असे होणे उपयोगी नाही. नाही नाही, मीच जिंकणार. माता मीच जिंकणार. नाही नाही माता, मीच जिंकणार. मीच जिंकणार. नाही नाही, मीच जिंकणार. लढा, अजस्वशाने लढा. जो विजयी होईल त्यास माझ्याकडून बक्षीस देण्यात येईल. जीतम माते, मी जिंकलो. अरे, तुम्ही दोघेही माझा प्राण आहात, या राज्याचे लोचन आहात. एकाने जरी दुसऱ्याचा पराभव केला असला
तरी एकी हेच तुमचे बळ आहे. माते, तू जशी आज्ञा देशील तसे आम्ही आचरण करू. हो रे माझं गुणी बाळते. माते, तू हेच प्रेरणादायी बोल कथन करून पिताश्रींना युद्धास पाठवले होते ना? हो, अर्थातच. म्हणूनच तर ते इतक्या मोठ्या मोहिमेला सामोरे जाऊ शकले. आयुष्यात कायम धोरणी आणि महत्वाकांक्षी असणे आवश्यक आहे बरे. तरच हे राज्य सांभाळणे शक्य होईल. अन्यथा कोणीही येऊन तुमचा पराभव करू शकेल. महाराणी, महाराणी, काय झाले? इतका भयभीत का झाला आहेस तू? महाराज शेजारील राज्याशी होत असलेल्या युद्धात पराभूत झाले आहेत. काय? आपल्या सैन्यांनी शस्त्रे टाकले असून त्यांनी महाराजांना बंदिस्त करून ठेवले आहे. महाराज, काय आक्रीत घडले हे? ज्यांनी कधीही विजय सोडला नाही त्यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला आहे. आणखी महत्वाचे असे की आजवर आपले त्या राज्याचे संबंध सौहार्दाचे होते व त्याचेच भान ठेवून त्या राजाने असे सांगितले की आपल्या राजघराण्यातील इतर कोणालाही बंदिस्त केले जाणार नाही. परंतु काय? महाराज प्रज्योत यांच्या पराभवानंतर आता आपल्या या महालावर, राज्यावर आता कुठल्याही प्रकारचा अधिकार उरलेला नाही. आता आपण सगळे त्यांचे गुलाम झालेलो आहोत. या क्षणापासून आता या महालातून आपल्याला निघून जाण्याचे आदेश दिले आहेत. माते, रडू नकोस माते. माते, आमच्याकडे बघ. माते, रडू नकोस. माते, रडू नकोस. स्वामी, स्वामी. 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 स्वामी, अहो काय झाले तुम्हाला? तुमची प्रतीक्षा करत करत अश्रू सुकले माझ्या डोळ्यातले. वनिता, आता हे अश्रू सदैव तुझ्या बरोबर ठेवण्याची सवय करून घे. संपूर्ण राज्यात आपल्या पराभवाची बातमी जणू काही वाऱ्यासारखी पसरली आहे. सगळीकडे शोककळा पसरली आहे. इतके काय विपरीत घडले ज्यामुळे इतका दुर्दैवी पराभव आपल्या नशिबी आला? काय घडले? एक गोष्ट असेल तर सांगण्यात अर्थ आहे. इथे तर संपूर्ण शृंखलाच आहे चुकीच्या निर्णयांची. ज्या राज्याशी चांगले संबंध प्रस्थापित झाले होते त्यांच्याशी विनाकारण युद्ध करण्याची आवश्यकताच नव्हती. ज्यांच्याशी आपण इतका काळ मित्र म्हणून वागलो त्यांच्याशी युद्ध करताना आपल्या सैन्याच्या मनात द्वेष आलाच नाही. कारण कोणालाच मनातून हे युद्ध व्हावे असं वाटतच नव्हतं. आणि याचाच फायदा घेऊन पलीकडच्या सैन्याने आपला पराभव केला. आता हे विनाकारण आलेले वितुष्ट किती काळ टिकवावे लागेल? स्वामी, आपल्याला अशी काही योजना नाही का करता येणार ज्यामुळे सर्व काही पूर्ववत होईल? हे एक दुःखद स्वप्न म्हणून आपण विसरून जाऊ? नाही वनिता, हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. पण मी याच्याकडे एक संधी म्हणून पाहतो आहे. संधी?
अहो आपला पराभव झाला आहे, राज्य हातातून गेले, ही कसली संधी? वनिता, सृष्टीचा नियम लक्षात ठेव, बदल हा नेहमी आवश्यक असतो. आपण ज्या प्रजेवर इतके काळ राज्य केले त्या प्रजेला कदाचित आपला कंटाळा आला असेल, त्यांना आपले नियम मान्य नसतील. यासाठी नव्या प्रशासकाचे येणे आवश्यक होते. आपण केलेल्या चुका कदाचित हा नवा प्रशासक सुधारेल आणि जेव्हा प्रजेला त्यांच्या निर्णयांचा कंटाळा येईल तेव्हा पुन्हा एकदा आपला उदय होईल. हीच आपल्यासाठी देखील शिकवण आहे. अनुभवातून शिकण्यासारखे बरेच काही असते, परंतु त्यासाठी किती मोठा, किती भयानक मोल आपल्याला द्यावा लागला ते बघा ना. आता अशा परिस्थितीत जिथून राजपद निघून गेले, तो महाल जिथे आपले वास्तव होते तो देखील आपला राहिला नाही. आता माझी ताई आणि तिचे 2 राजपुत्र कुठे असतील, कसे जगत असतील, किती हालअपेष्ट सहन करत असतील. आओ, एक घोट पाणी तरी द्या. पाणी हवे आहे काय? आधी हाती घेतलेले कार्य पूर्ण करा. साधी एक गोणी उचलताना दाब टाकताय आणि म्हणे पाणी हवंय. काम करा. धीरदत्त, तुला कळत नाही का? स्वतःला बलवान समजतोस आणि एक साधी गोणी नाही उचलता येत. तोंड सांभाळ सुकुमार, माझ्याबद्दल असा अपमान केले आम्ही कदापि सहन करणार नाही. तसे पाहिले तर तुझ्यापेक्षा ज्येष्ठ, अधिक श्रेष्ठ लढवय्या मीच आहे. अरे, असे कसे बेताल वर्तन करत आहात? एका साम्राज्याचे राजकुमार आहात आणि सामान्य घरातील मुलांप्रमाणे कसे कलह करता आहात? राजकुमार, माते राजकुमार आहोत तर असे हीन दर्जाचे काम का करावे लागतात? होय, जी प्रजा आपला आदर करत होती तीच प्रजा आज आपल्यावरती हसत आहे, आपला अपमान करत आहे. हे जीवन नकोय आम्हास. अरे, मी देखील मनापासून नाही स्वीकारले हे जीवन. समजत नाही काय चुकले, नशिबाने काय अवकृपा केली, हे दिवस बघावे लागत आहेत. याचाच अर्थ असा की या व्रताचा वसा तू अपूर्ण ठेवला आहेस. हाती घेतलेला वसा टाकून दिला आहेस. पुत्री, तुझे हे आचरण तुला निश्चितच दुःखाच्या गर्तेत नेऊन ठेवील. याचे तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील. म्हणजे पिताश्री जे म्हणत होते ते सत्य झाले? काय झाले माते, सांग ना. आपल्यावरचे दारिद्र्याचे सावट कधीच जाणार नाही का? सांग ना. धीरदत्त, सुकुमार, एक उपाय आहे ज्या योगे आपल्याला धनसंपत्ती पुन्हा प्राप्त होईल. कुठला उपाय माते? सुकुमार बाळा, मी तुला जे करायला सांगेन ते तू करशील ना? होय. स्वामी, हे घ्या. आदित्य रानूबाईचा आशीर्वाद आहे. तुमच्या मनातील अस्वस्थता निश्चितच नाहीशी होईल. वनिता, काहीच कळत नाही. काय होईल?
काय भविष्य असेल आपले? आपण चिंता करू नका. कुठल्याही रात्रीनंतर पहाट होतेच. सूर्यनारायण उगवेल आणि त्याच्याच आशीर्वादानं सगळं काही कुशलमंगल होईल. हे मान्य करायला माझे मन तयारच होत नाही. किती दिवस झाले मी व माझे विश्वासू सहकारी राणी सरिता आणि राजपुत्रांचा शोध घेत आहोत, परंतु त्यांचे अस्तित्व कुठे आहे? कुठे लपलेत ते? किंवा त्यांच्या बाबतीत दुर्दैवाने काही अनिष्ट घडले आहे? कशाचाच सुगावा लागत नाहीये. परंतु तुम्ही असे नकारात्मक विचार का करत आहात? कारण मन चिंती ते वैरी न चिंती असंच म्हणतात ना. आपल्या मनात नेहमी असेच विचार येतात. ते का याचं कारण मलाही अद्याप कळले नाही. स्वामी, तुमची शंका रास्त आहे, परंतु माझा विश्वास आहे आदित्य रानूबाईचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतील. ताई व राजकुमार जेथे कुठे असतील निश्चितच सुखरूप असतील, हीच प्रार्थना. अगं महाराणी सरिता व महाराज प्रज्वल यांनी जे काही निर्णय घेतले होते ते सर्व रद्द करण्यात आले. काय सांगतेस? होय, म्हणजे आपली मुले आता लहानपणापासून विद्याभ्यास ग्रहण करू शकणार. होय, बरे झाले बाई. नमस्कार. कोण रे बाळा तू? माझे नाव सुकुमार. मी इथे प्रवास करत करत आलोय. उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे मला खूप तहान लागली. मला थोडे पाणी मिळेल का? तुमचे खूप उपकार होतील. अरे उपकार कसले त्यात? दे ग त्याला पाणी. धन्यवाद. तुमचे खूप उपकार झाले. आता माझा पुढचा प्रवास सुखाचा होईल. पण एकटाच कुठे चाललास तू? कोणाला भेटायचं आहे का? होय, देवी वनिता यांची भेट घ्यायची आहे. त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. देवी वनिता? होय, तुम्ही ओळखतात त्यांना? मला सांगू शकाल त्या कुठे राहतात? माऊली, धन संपत्ती ऐश्वर्य म्हणजे आपल्या हातचा मळ आहे. आज आहे, हात धुतला, निघून गेलं. पण असं झालं की मनुष्य सैरभैर होतो. पण दिवस सरतात, काळ पुढे जातो आणि पुन्हा तो हात तसा मळतोच. म्हणजे ते गेलेलं धन, ते ऐश्वर्य पुन्हा आपल्याला मिळतच. परंतु त्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांवर आणि भगवंतावर श्रद्धा पाहिजे. आपल्याकडे काही नसताना जशी आपण भगवंताची भक्ती केली, त्याचं स्मरण ठेवलं, तशीच भक्ती आणि तेवढ्याच तीव्रतेनं आपण यशस्वी झाल्यावर देखील केली पाहिजे. आणि या आनंदी सुखी आयुष्यासाठी त्याचे आभार मानले पाहिजेत. म्हणूनच उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.